आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वाद। नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावे देण्याची भाजपची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन बनकर यांचा इशारा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य, त्यांचे ऋण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बहुभाषिक कमर्शियल चित्रपट काढणार, सौंडीतून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठी अपडेट। लड्डांचा बालमित्र चंद्रकांत इंगोलेनेच दरोडेखोरांना घरातील सर्व माहिती दिली, मित्रांकडूनच लड्डांचा घात। रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून आयोजन, समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांची माहिती। डोक्यावर गोळ्या खाऊ पण कलमा कधीही वाचणार नाही, जिल्ह्यात स्वतःला मोठं समजणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं, नवनीत राणांचा यशोमती ठाकूरांवर निशाण। छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणात देवीदास शिंदेला पोलिसांकडून अटक, गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही पोलिसांकडूनही जप्त। देशभरात 24 तासात कोरोनाच्या 685 रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू। देशात सध्या 3395 सक्रिय रुग्ण, केरळमध्ये 189 तर महाराष्ट्रात 43 नव्या रुग्णांची नोंद। साताऱ्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, साताऱ्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 वर। डॉक्टर युवराज करपे यांची माहिती। रवी वर्मानं जाणीवपूर्वकच हेरगिरी केल्याचे एटीएसच्या तपासात समोर, प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवीची हाव वाढली, रवीनं मोबाईलमधून माहिती डिलीट मारल्याचंही तपासात समोर।